आपल्याक एक न्यूज आपण मालवण मराठी आपण परवा न्यूज बघितली न्यूजपेपरमध्ये. त्यानंतर मग वैभवचा फोन आला मला की असं असं आहे, असं त्यांची झोपडीला आग लागून बेचिराग झाली. मग कालच ना रे कालच मग आम्ही असं ठरवलं की लगेच आपण मदत करू. त्यानंतर कसं असतं, ह्या गोष्टी असतात त्या 3-4 जण आम्ही एकत्र बसून करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला सक्रिय कार्यकर्ते असतील किंवा जबाबदारी देणाऱ्या व्यक्ती असतील किंवा तुमच्यासारखे नेहमी दान करणारे दानशूर व्यक्ती असतील तर यांची आपल्याला गरज भासते. तर त्यासंबंधी आपण पुढची चर्चा करून मग हर्षद तेरसे असू दे किंवा वैभव वळंजू असू दे किंवा बाकी कोणी इतर असतील त्यांनी त्या परीने सामान गोळा केलं. ते सामान गोळा केल्यानंतर आपण इथे घेऊन आलो आहात आणि ते आपण सामान आज त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. आता वैयक्तिक म्हणजे मी पहिल्यांदा तुम्ही सगळे आलात याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण ग्रुपचा एक पदाधिकारी म्हणून बोलताना तेवढं आपण बोललेलं चांगलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सकाळी आले होते मालवणमध्ये त्यांची काही अंशी म्हणजे व्यवस्था नीट झाली नाही जेवणा वगैरेची, त्याबद्दल पण मी दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वेळी असं काय होणार नाही याचे प्रयत्न केले जातील. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आपण सगळे महिला म्हणजे ताई असतील किंवा आई वगैरे असतील ह्या आले ह्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. कारण हे कार्य करताना जसे आम्ही यात इन्व्हॉल्व होत जातो तशी गरज असते की महिला वर्ग एकत्र काम करण्याची. तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी खूप आभार व्यक्त करतो. आणि यानंतर सुद्धा तुम्ही या ग्रुपमध्ये सक्रियपणे काम करत राहाल. कोणती अडचण आली किंवा काही आलं, मालवणमध्ये वैभव असेल, नोएल असेल किंवा रोहन आहे, इतर पण काही आहेत, सगळ्यांची नावं जे आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. ओरसमध्ये हर्षद काम करतो, अमोल पण असतं ना रे, अमोल पण आहे आणि प्रीतम एक आहे, प्रीतम एक आहे. त्यामुळे यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. नेहमीच तुमच्या अशी आम्हाला जेव्हा मदत लागेल तेव्हा आमच्या ग्रुपसाठी सहकार्य दाखवा. आणि विशेष आभार म्हणजे आमचे दादा, त्यांनी एकदम शेवटच्या क्षणी स्वतःचा एकदम टाईम मॅनेज करून त्यांनी आम्हाला गाडी उपलब्ध करून दिली. आणि जे पण आपली स्वतःची गाडी घेऊन इकडे आले त्यांचे सगळ्यांचे आभार. असेच आपल्याला ग्रुपला तुम्ही सहकार्य करत राहा याबद्दल मी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचे आभार. जय टायगर.